तर मराठवाड्यामध्ये या मोसमातला सगळ्यात जास्त पाऊस पडलाय। तब्बल 189 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। संभाजीनगर जिल्ह्यामधल्या 68 मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झालेली आहे। मराठवाड्याला यंदा पावसाचा सगळ्यात मोठा फटका बसलाय। या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी कृष्णा केंडे आपल्यासोबत लाईव्ह आहेत। कृष्णा, यंदा मराठवाड्याला पावसानं कसं झोडपून काढलंय, आकडेवारी काय सांगते? मोसमातला सर्वात मोठा पाऊस या ठिकाणी गेल्या 24 तासांमध्ये झालेला आहे आणि त्यामुळे मी तर ती माहिती देतोच। तोपर्यंत प्रेक्षकांसाठी हे जायकवाडीची जी नदीतून सोडलेलं पाणी 1,70,000 क्युसेक्स एवढा विसर्ग करण्यात आला आहे। त्यामुळे ही जायकवाडीची जी गोदावरी नदी आहे ती दुथडी भरून या ठिकाणी वाहताना आपण पाहत आहोत। तू जसं म्हटलीस तर मराठवाड्यात 24 तासामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाला। 189 मंडळामध्ये या ठिकाणी अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे आणि सर्वात अधिक अतिवृष्टीची नोंद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये करण्यात आली आहे। 68 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली आहे। जालनामध्ये 25 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे। बीड जिल्ह्यामध्ये 48 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे। लातूर जिल्ह्यात 4, धाराशिव जिल्ह्यामध्ये 7, नांदेड जिल्ह्यामध्ये 12, परभणी जिल्ह्यांमध्ये 10 आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये 11 मंडळामध्ये अतिवृष्टी करण्यात आलेली आहे। मराठवाड्याचं जे सर्वात मोठं जायकवाडी जे मातीचं धरण आहे, ज्याची पाणी क्षमता 102 TMC एवढी अजस्त्र आहे आणि ती पूर्णपणे अथांग सागर आपण यामध्ये पाहतो आहोत आणि हा अथांग सागरातून पुढे हा जो विसर्ग आहे तो 2.5 लाख क्युसेक्स एवढा करावा लागेल असं जायकवाडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे 2006 ला जे 3 लाख क्युसेक्स एवढा विसर्ग करण्यात आलेला होता तशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि मराठवाड्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून धो-धो पाऊस पडतोय। 27 लाख हेक्टरपेक्षा अधिक पिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर 2000 पेक्षा अधिक जनावरं मृत आहेत। जवळपास 100 लोकांचा बळी या पावसानं या ठिकाणी घेतलेला आहे आणि मराठवाड्यात सर्वात मोठा पाऊस काल रात्री या ठिकाणी झालेला आहे। 189 मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद विभागीय आयुक्त कार्यालयाकडून कार्यालयात करण्यात आलेली आहे आणि त्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे। कृष्णा, हे आकडे नक्कीच धडकी भरवणारे आहेत। तुमच्याकडून अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।